नमस्कार प्रेक्षकांनो. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे काव्या देशमुखांच्या घरी परत आलेली असते. कारण तिला माहिती आहे की पार्थशिवाय ती राहू शकत नाही आणि पार्थचं तिच्यावरती किती जास्त प्रेम आहे हे सुद्धा काव्याला बरोबर माहिती आहे. त्यामुळेच प्रेक्षकांनो, काव्याने ठरवले काहीही झालं तरीसुद्धा मी माझं लग्न आणि माझं नातं दोन्हीसुद्धा टिकवणार आहे. पण ही गोष्ट रम्याला काही आवडत नसते. रम्या त्या दोघांमध्ये लुडबुड करतच असते. तेव्हा काव्याने प्रेक्षकांनो तिलासुद्धा धडा शिकवलेलाच आहे, आपण बघितलं. पण आता येणाऱ्या भागामध्ये इथे पार्थ काव्यापासून दूर पळत असतो. कारण त्याला असं वाटत असतं की काव्याने खूप मोठं सत्य त्याच्यापासून लपवलंय आणि तो कुठेतरी स्वतःलासुद्धा या सगळ्या घटनेसाठी जबाबदार ठरवत असतो. तो जबाबदार मानत असतो. त्यामुळे काव्याला इथे पार्थला आता एका गोष्टीची जाणीव करून द्यायची आहे की पार्थ, या सगळ्यामध्ये ना तुमची चुकी आहे ना माझी चुकी आहे. त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. त्यावेळची परिस्थिती विचित्र होती आणि ती परिस्थिती निर्माण केली होती वसू आत्या आणि रम्याने आणि त्या दीपकने. त्याच्यामुळे आपण आज या वळणावरती आलोय ना, त्याला जबाबदार वसू आत्या आहे. त्यामुळे आपण आता आपलं नातं जे व्यवस्थित झालं होतं, आपलं नातं आता बहरू लागलं होतं, ते नातं तुम्हाला खराब का करायचं आहे? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता येणाऱ्या भागामध्ये इथे पार्थला मनवण्यासाठी काव्याने खूप जास्त प्रयत्न केलेले असतात. तर काव्या क्रिसमस असल्यामुळे इथे सॅन्टा क्लॉज बनते आणि त्याचबरोबर इथे आता पार्थला छान छान सरप्राईजेस देते. असे काही सरप्राईज दिलेले असतात जे काव्या आणि पार्थला एकत्र जोडत असतात. त्यामुळे प्रेक्षकांनो, ते सरप्राईज आता बघितल्यानंतर पार्थला खूपच जास्त आनंद होतो. पण तो आनंद तो काव्याला बोलून दाखवत नाही. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, काव्या देशमुखांच्या घरी परत आल्यानंतर अजून एका मोठ्या सत्याचा उलगडा झालेला असतो. तर इथे वसू आणि रम्या या दोघींनी येऊनच ही सगळी सिच्युएशन निर्माण केली होती. ते फोटो अचानकपणे कुठून आले? तर ते फोटो रम्या आणि वसू फार्म हाऊसमधून घेऊन आलेले असतात. ती बॅग आता त्यांच्या रूममध्येच आहे आणि त्यांचं बोलणंसुद्धा काव्याच्या कानावरती पडलेलं असतं. मीडियामध्ये बातमी जाण्याचं कारण एकच, कारण त्यामागे वसू आहे हे सत्य आता काव्याला कळलेलं असतं आणि त्यामुळे काव्याने वसूची चांगली हकलपट्टी केलेली असते. तिला चांगला आपला हिसका दाखवलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता काव्याला आपलं नातं टिकवायचं आहे, तर तिकडे जीवालासुद्धा आपलं नातं टिकवायचं आहे. त्यालासुद्धा नंदिनी त्याच्या आयुष्यामध्ये हवी आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, दोघेही आता प्रयत्न करतच असतात. तर इथे काव्या येते पार्थकडे आणि त्याला म्हणत असते की पार्थ, झालं गेलं सगळं विसरून प्लीज तुम्ही आता मला माफ करा ना आणि स्वतःलाही माफ करा. हे बघा, मी खरंच सांगते, मी मुद्दामून तुम्हाला त्रास व्हावा म्हणून काहीही केलेलं नाही आहे. उलट मी इथे माझ्या बहिणीचा संसार वाचवण्यासाठी, माझा संसार वाचवण्यासाठी गप्प बसले आणि ज्या गोष्टीला माझ्या आणि जीवाच्या आयुष्यामध्ये आता महत्त्वच उरलेलं नाही आहे, ती गोष्ट तुम्हाला सांगून तुम्हाला सगळ्यांना हर्ट करायचं नव्हतं. म्हणून ही गोष्ट आम्ही सगळ्यांपासून लपून ठेवली, कारण ती तेवढी महत्त्वाची सुद्धा नव्हती. तेव्हा पार्थ म्हणत असतो, पण हीच गोष्ट जेव्हा अशा पद्धतीने समोर आली तेव्हा माझी काय अवस्था व्हायला हवी होती असं वाटतं तुम्हाला? तेव्हा काव्या म्हणते, काय बघितलं तुम्ही? माझं आणि जीवाचं एकमेकांवरती प्रेम होतं, पण तो माझा पास्ट होता ना. तुम्ही माझा पास्ट एक्सेप्ट करू शकत नाही. जर माझं जीवावरती नाही दुसरं कुणावरती तरी प्रेम असतं आणि ते तुम्हाला आता कळलं असतं तर तुम्ही असेच वागला असतात. तुम्ही इथे शांतपणे विचार का करत नाही पार्थ? जीवाचं आणि नंदिनीताईचं लग्न झालं आहे आणि त्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे. आणि हे बघा ना, तुम्हाला एका गोष्टीचा आनंद होत नाही आहे का? आता माझ्या मनामध्ये जुन्या आठवणी अजिबात उरलेल्या नाही आहेत, कारण मी तुमच्यासोबत माझ्या नवीन आठवणी निर्माण केल्या आहेत पार्थ. तेव्हा मला एक संधी द्या.
तुम्ही माझ्यासाठी जे काही केलं होतं ना, ते सगळं मला तुमच्यासाठी करायचं आहे. उलट एका अर्थाने जे झालं ते बरंच झालं, की तुमच्यासमोर माझा पास्ट आला. कारण ही गोष्ट मी कितीतरी वेळा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण तुम्ही माझं काही ऐकून घेतलं नाहीत. पण आता हे सगळं तुम्हाला कळलं आहे, त्यामुळे मला आता तुमच्यासमोर एक कोरी पाटी म्हणूनच यायचं होतं आणि नव्याने तुमच्या प्रेमात पडून मला तुमच्याबरोबर सुखी संसाराची स्वप्न बघायची होती. आणि त्यामुळे मला आता माझं हे नातं, माझं हे लग्न मला असं तुटू द्यायचं नाही आहे. मला माझ्या आठवणी तुमच्याबरोबर घडवायच्या आहेत. तेव्हा पार्थ म्हणतो, या सगळ्याला आता उशीर झाला आहे. मला आता वाटतं की आपण दोघेजण एकत्र आलो होतो ते वेगळे होण्यासाठीच. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काव्या देशमुखांच्या घरीच असते आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, त्या ठिकाणी आता मानिनी त्यांच्याबरोबर गप्पा मारत असते. तेवढ्यातच नंदिनी आणि पार्थ दोघेजण एकमेकांबरोबर बोलत असतात. तेव्हा नंदिनी म्हणते, जे काही झालं ते मी विसरू शकत नाही आहे. तेव्हा पार्थ म्हणतो की माझ्या मनातून काव्या जातसुद्धा नाही आहे, पण त्या ज्या पद्धतीने वागल्यात ना, ती गोष्ट मला खूपच जास्त हर्ट करून गेली. प्रत्येक वेळेला त्यांना वाटतं की आपण मोठे आहोत, आपण त्यांना माफ केलं पाहिजे, पण आपल्या मनाचा विचार का केला जात नाही. पण प्रेक्षकांनो, इथे आता मलासुद्धा एक गोष्ट सांगावीशी वाटते की त्यावेळेला सिच्युएशन कुणामुळे खराब झाली होती, तर नंदिनी आणि पार्थचं लग्न ठरलं होतं. म्हणूनच इथे रम्या, वसू आणि दीपक हे तिघेजण एकत्र आलेले असतात. पण इथे दीपकला नंदिनीबरोबर लग्न करायचं असतं आणि रम्याला पार्थबरोबर. म्हणून इथे नंदिनीला किडनॅप करण्यात आलेलं असतं. पण शेवटीला ह्या सिच्युएशनमध्ये बळी कुणाचा गेला, तर बळी गेला काव्याचा. काव्याला इथे पार्थबरोबर जबरदस्तीने लग्न करावं लागलं होतं आणि त्यानंतरला ती हे लग्न स्वीकारूसुद्धा लागली होती. ती आता कुठे ते लग्न मानायला लागली होती. मग या सगळ्यामध्ये जीवाची आणि काव्याची काय बरं चूक होती. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता त्या दोघांची सुद्धा काही चूक नव्हती. जशी इथे नंदिनी आणि पार्थची काही चूक नाही आहे, तशी काव्य आणि जीवाची सुद्धा काही चूक नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनी म्हणत असते की तुमच्या इथे काव्य आली आहे का. मग काव्य जर आली असेल तर तुम्ही तिच्याबरोबर बोला, तिला हे नातं टिकवायचं आहे. मग नंदिनी, तुला का गं हे नातं तोडायचं आहे का, तर तुला जीवाच्या आणि काव्याच्या पास्टबद्दल कळलं म्हणून. त्यानंतर प्रेक्षकांनो, मानिनी काव्याला आणि जीवाला विचारते की तुमच्या मनात नक्की काय आहे ते मला ऐकायचं आहे. तेव्हा काव्य आणि जीवा म्हणतात की आमच्या मनामध्ये आता एकमेकांबद्दल काही राहिलेलंच नाही आहे. मी इथे पारच्या प्रेमात पूर्णपणे अखंड बुडून गेले. तेव्हा इथे जीवासुद्धा तेच म्हणतो. तेव्हा इथे मानिनी म्हणते, ठीक आहे, मला हेच ऐकायचं होतं. तुमचं एकमेकांवरती प्रेम होतं, तुम्हाला लग्न करायचं होतं, पण सिच्युएशन अशी निर्माण करण्यात आली होती त्या वसूने की हे सगळं विस्कटलं. तेव्हा प्रेक्षकांनो, मानिनी काकू आता पार्थला म्हणतात की पार्थ, अरे झालं गेलं सगळं विसरून जा ना. तेव्हा पार्थ म्हणतो, आई असं कसं विसरून जाऊ. जीवाचं आणि काव्याचं लग्नाआधी एकमेकांवरती प्रेम होतं. ही गोष्ट कळल्यानंतर मी नॉर्मल असायला हवं असं वाटतं तुला. मानिनी म्हणते, का असायला नको ते सांग ना मला. त्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम होतं, त्यांना लग्न करायचं होतं, पण ते नाही झालं. काव्याचं लग्न तुझ्याबरोबर झालं तर जीवाचं नंदिनीबरोबर, आणि आता ते दोघेही आपापल्या पार्टनरवरती प्रेम करायला लागलेत. काव्य तुझ्या प्रेमात पडली नाही आहे, खरं वाटतं तुला हे पार्थ. तेव्हा पार्थ म्हणतो, आई तू हे काय बोलतेस. तेव्हा प्रेक्षकांनो, मानिनी काकू म्हणत असतात, हे बघ पार्थ, जसं तुझं आणि नंदिनीचं लग्न ठरलं होतं, तुला नंदिनीजवळ मनापासून लग्न करायचं होतं ना, नंदिनी तुला आवडायला लागली होती की नाही. तेव्हा इथे पार्थ म्हणतो की हो, नंदिनी मला आवडली होती, म्हणून तर मी तिच्याबरोबर लग्न करत होतो. तेव्हा इथे मानिनी म्हणते, आणि मग काय झालं. नंदिनीला दीपकने किडनॅप केलं. कुणाच्या सांगण्यावरून, वसू आत्याच्या सांगण्यावरून. मग त्याच्यामध्ये काव्य आणि जीवाची काय चूक होती. तरीसुद्धा पार्थ, तेव्हा माणूस चुकीचा नव्हता, सिच्युएशन, परिस्थिती चुकीची होती, आणि म्हणूनच तुला काव्याबरोबर लग्न करावं लागलं आमच्या इज्जतीसाठी, बरोबर ना. आणि काव्याने सुद्धा तिच्या कुटुंबाच्या इज्जतीसाठी, आपल्या इज्जतीसाठी हे लग्न केलं केलं की नाही. तेव्हा तिची काय चूक होती या सगळ्यामध्ये. तेव्हा इथे आता मानिनी म्हणत असते, पण काव्या, तिचं लग्न झाल्यानंतर तू आणि नंदिनी जेव्हा जेव्हा दोघेजण बोलत होता, एकमेकांबरोबर हसत होता, खेळत होता, काव्याने कधी तुला प्रश्न विचारला की देशमुख, तुमचं नंदिनीताईबरोबर लग्न ठरलं होतं, मग तुम्ही आता
तिच्या प्रेमात पडला होतात. मग आता तुम्हाला तिच्याबद्दल काय वाटतं असं कधीतरी तिने तुम्हाला विचारलं? तेव्हा पार्थ म्हणतो नाही, पण त्या का विचारतील? आता माझं काव्याबरोबर लग्न झालंय आणि माझ्या मनामध्ये तसं काही नाही आहे. तेव्हा मान्य म्हणते का काव्याने तुझ्यावरती विश्वास का ठेवावा की तुझ्या मनात तसं काही नाही आहे? तेव्हा पार्थ म्हणतो कारण मी जे बोलतोय ते खरं आहे. मी ज्या क्षणी काव्याबरोबर लग्न केले त्या क्षणी माझ्या मनातून नंदिनी कायमची निघून गेली होती. तेव्हा इथे मान्य म्हणते मग काव्याने तुझ्या या गोष्टीवरती विश्वास ठेवावा असं तुला वाटतं? मग तू काव्याच्या बोलण्यावरती विश्वास का ठेवत नाही आहेस? जसा तुझा हा छोटासा पास्ट आहे की तुझं नंदिनीबरोबर लग्न ठरलं होतं पण ते झालं नाही, तसंच काव्याच्या बाबतीत तू का विचार करत नाही की त्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम होतं, पण सिच्युएशन अशी होती की त्या दोघांना एकमेकांपासून वेगळं व्हावं लागलं आणि तो तिचा पास्ट तू का विसरू शकत नाही आहेस? सांग बरं पार्थ मला, याच्यामध्ये जीवाची किंवा काव्याची काय चुकी आहे? आणि आता तिच्या मनातसुद्धा जीवा नाही आहे हे जर ती तुला सांगते तर तिच्या बोलण्यावरती तू का विश्वास ठेवत नाही आहेस? म्हणजे ती तुझ्यावरती विश्वास ठेवू शकते पण तू नाही, याला अर्थ नाही आहे पार्थ. न्याय हा सगळ्यांना सारखा हवा. तिने जर इथे नंदिनीला आणि तुला स्वीकारले एका घरामध्ये, मग तू काव्य आणि जीवाला का स्वीकारू शकत नाही आहेस? का त्यांच्यावरती विश्वास ठेवू शकत नाही? तुझा तुझ्या भावावरती किंवा काव्याच्या खरेपणावरती विश्वास नाही आहे? तेव्हा इथे मालिनी काकूंनी पार्थला समजावलेलं असतं आपल्या भाषेत. तेव्हा इथे पार्थचा राग थोडासा कमी झालेला असतो. तेव्हा इथे काव्याबरोबर घालवलेले ते प्रत्येक क्षण आता त्याला आठवत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता काव्या खूप प्रयत्न करत असते पार्थचा राग घालवण्यासाठी आणि तेव्हा इथे काव्या म्हणत असते की पार्थसाठी मी काय करू? आत्तापर्यंत पार्थने माझ्यासाठी खूप गोष्टी केलेल्या आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काव्या क्रिसमस असल्यामुळे सांता क्लॉज बनते आणि ती म्हणते की आता मी पार्थ देशमुखना खुश करणार आहे, त्यांच्या सगळ्या आवडीच्या गोष्टी करणार आहे. तेव्हा काव्याने इथे आता रेड वेल्वेट पेस्ट्रीसुद्धा ऑर्डर केलेली असते, कारण ती काव्याचीसुद्धा फेवरेट असते आणि पार्थचीसुद्धा फेवरेट असते. त्यामुळे तीसुद्धा ऑर्डर केलेली असते. पार्थला सिनेमन कॉफी आवडते म्हणून काव्याने तीसुद्धा स्वतःच्या हाताने बनवलेली असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता पार्थच्या ऑफिसला जाणारे कपडे काढून ठेवण्यापासून ते त्याचं घड्याळ, त्याचबरोबर त्याचं वॉलेट, या सगळ्या गोष्टी तिने व्यवस्थित काढून ठेवलेल्या असतात. हे सगळं ती तर करतच असते, पण इथे सॅन्टा बनल्यानंतर इथे त्याच्यासाठी काही गिफ्ट्स तिने आणलेले असतात आणि ते त्याच्या आजूबाजूला ठेवलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, पार्थला काव्याचे एफर्ट्स दिसत असतात. तेव्हा पार्थ म्हणत असतो की काव्य हे सगळं नका करू, याने काही उपयोग होणार नाही आहे, कारण का गुन्हेगार मी सुद्धा आहे. तुम्हाला तुमच्या पास्टबद्दल काही न विचारता मी तुमच्याबरोबर लग्न केलं होतं आणि म्हणून तुम्ही माझ्याबरोबर त्या पद्धतीने वागत होता, बरोबर ना? तेव्हा इथे काव्य म्हणते पार्थ, तुमची तेव्हा काही चूक नव्हती. चुकी कुणाचीच नव्हती पार्थ. चुकी होती ती त्या परिस्थितीची. खरी चुकी होती तर ती वसू आत्याची. तेव्हा इथे सांता बनून आता वेगवेगळ्या पद्धतीचे गिफ्ट्स तिने इथे पार्थला दिलेले असतात. पार्थच्या चेहऱ्यावरती स्माईल तर आलेलं असतं, पण तो स्माईल इथे काव्याला दाखवत नसतो, कारण तो मनातून हर्ट झालेला आहे, तो मनातून थोडासा रागवलेला आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, काव्य आता सांता बनून त्याला खुश करण्याचा, गिफ्ट देण्याचा प्रयत्न तर करत असते, पण इथे पार्थ मात्र तो आनंद काव्यापर्यंत पोहोचू देत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, काव्य हे सगळं करत असताना ती आता वसू आणि रम्याच्या रूमच्या बाहेरून जात असते. तेव्हा रम्या आणि वसूचं बोलणं काव्याच्या कानावरती पडतं. तेव्हा रम्या वसू म्हणत असतात की एवढं सगळं करून काय उपयोग झाला? शेवटीला ती काव्या घरामध्ये आलीच ना, आणि ती आता पार्थला पुन्हा स्वतःच्या बोलण्यामध्ये गुंडाळणार. काय उपयोग झाला का? त्या बायकांना तिथे पाठवलंस, त्या काव्याच्या तोंडाला काळं फासायला, ते मीडियावाल्यांना इथे बोलावलंस, इतकं फेक अकाउंट वगैरे तयार केलंस त्या जीवा आणि पार्थमध्ये भांडण लावायला, पण तसं काही झालं नाही. एवढं सगळं करून काही उपयोग झाला नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, काव्याला कळलेलं असतं की बायकांना पाठवण्यामध्ये, व्हिडिओ व्हायरल करण्यामागे, मीडियाला बोलवण्यामागे वसूचा हात आहे आणि रम्याचा. तेव्हा इथे काव्या वसूचा हात पकडते आणि तिला खेचत बाहेर घेऊन येते आणि म्हणत असते की पार्थ देशमुख,
आणि मानिनी काकू, बघताय ना तुम्ही, आपल्या घरामध्येच एक भेदी आहे आणि ती म्हणजे वसुंधरा आणि ही रम्या यांनीच मीडियावाल्यांना इथे बोलावलं होतं. फेक अकाउंट तयार करून तो व्हिडिओसुद्धा त्यांनीच व्हायरल केलेला आहे आणि माझ्या घरी बायकांना माझं तोंड काळं करायला यांनीच पाठवलं होतं. तोंड काळं करण्या इतपत मी काही केलेलं नाही आहे. पास्ट हा प्रत्येकाचा असतो, त्यामुळे त्याच्यामधून बाहेर पडायचं असतं. तो पास इथे अंजारत गोंजारत बसायचं नसतं. त्यामुळे इथे काव्या म्हणते की तुम्हाला वाटत असेल माझ्या पास्टबद्दल तुम्ही दोघींनी सगळ्यांना सांगून मला आणि पार देशमुखला तुम्ही वेगळं कराल. तो पास्ट आता घडून गेलेला आहे. माझ्या वर्तमानामध्ये तो आता मला आणू द्यायचा नाही आहे. माझा वर्तमान हा पार देशमुखसोबत आहे आणि तो त्यांच्याबरोबरच मी जगणार. तू कितीही प्रयत्न केलेस ना रम्या, आणि तुम्ही कितीही प्रयत्न केलेत ना वसू आत्या, मला आणि देशमुखला एकमेकांपासून वेगळं करण्यासाठी, पण काहीही झालं तरीसुद्धा आम्ही दोघेजण एकमेकांपासून कधीच वेगळे होणार नाही, असं प्रेक्षकांनो इथे आता काव्याने सांगितलेलं असतं. तेव्हा मानिनी म्हणते की आज माझ्या घरामध्ये जे वादळ आलं आहे ना, त्याची सुरुवात तुम्ही गेल्या वर्षापासून त्यांच्या लग्नाच्या दिवसापासून केली होती आणि अजूनपर्यंत त्या झळा आम्हाला बसतायत. तेव्हा जर तुम्ही नंदिनीला दीपकला हाताशी धरून किडनॅप करायला लावलं नसतं ना, तर पार नंदिनीचं लग्न झालं असतं आणि त्यानंतर जीवा आणि काव्या एकत्र आले असते. पण तुम्ही चौघांचे आयुष्य उद्ध्वस्त केलीत. आता कुठे ते रुळावरती आले होते तर तुम्ही पुन्हा त्यांच्या नात्यामध्ये विष कालवलं. वसुताई, तुम्ही काही सुधारणार नाही. तुम्ही इतक्या स्वतःच्या अहंकारामध्ये आंधळ्या झाल्यात ना, इतकी तुमच्यामध्ये सुडाची भावना पेरलेली आहे की तुम्ही तुमच्या स्वतःच्या भाच्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करताय, हे सुद्धा तुम्हाला कळत नाही आहे. आणि स्वतःच्या मुलीचंही आयुष्य उद्ध्वस्त करताय. तिला ते स्वप्न दाखवताय जे स्वप्न कधी पूर्णच होणार नाही आहे. कळलं तुम्हाला? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता काव्या म्हणत असते की या सगळ्याच्या मागे आणि या सगळ्याची सुरुवात या वसू आत्यामुळे झालेली आहे. कळलं ना? तेव्हा आता एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला वाटत असेल की काव्या हे घर सोडून जाईल. काव्या कुठेही जाणार नाही आहे. मी कालही पार देशमुखचीच बायको होते आणि मी आजही पार देशमुखची बायको आहे आणि मीच त्यांची बायको राहणार आहे. कळलं का रम्या? असं इथे काव्याने आता वसू रम्याला सांगितलेलं असतं.